कोणाला वाटेल काय प्रेमळ सासू लाभली आहे या पोरीला. त्या आग्रह करून तिला वाढत होत्या. दुरून पाहणारी नोकर मंडळी खुनशीपणाने एकमेकांकडे बघून हसत होती. पाहत होती सारं. पण काय करणार, काय बोलणार होती ती. बाहेरच्या सर्वांसाठी सासू सुनंदाची आई वाटे, मात्र प्रत्यक्षात तिला सासूने अव्यवहारी, आळशी, अडाणी, समज नसलेली ठरवून टाकले होते. सततचा उपहास, क्षणाला अपमान आणि येन केन प्रकरणानं सुनबाई आमची वेडी कशी हे जगाला दाखवण्याची एकही संधी सासू सोडत नसे. तिला अनुराधाची फूस असे. तिची इच्छा असे इतकं छळायचं भावजईला की तिनं नको हा संसार म्हणून घटस्फोट घ्यावा आणि नंदेचं सुलूचं प्यादं पुढं सरकवता येईल. नवरा खुश, सासरची एक कटकट, नणंद आपोआप दूर. मात्र तिच्या नवऱ्याची बदली झाली. सुनंदा थोडी सुखावली. तिला बाबांनी मोबाईल घेऊन दिला. आता तिला नवऱ्याशी, सुरेशशी तसेच माहेरी आई बाबांशी बोलायचे साधन झाले. मात्र सारखी तिची वटवट चालली आहे म्हणून एक दिवस सासूने तो मोबाईल गुपचूप फेकून दिला. आता पुन्हा सुनंदा एकटीच. पण नवऱ्याला, माहेरच्यांना, बाबांना, सासऱ्यांना काय सांगणार. पण देव म्हणा किंवा दैव म्हणा, नशीब म्हणा, कोणीतरी आपल्या सद्वर्तनाची नोंद घेत असतं. सुनंदाला आपल्या आजीच्या या वचनाची आज आठवण झाली. पुन्हा नव्यानं बाबांनी दिलेल्या मोबाईलवर सुरेशचा संदेश आला. तो लवकरच रजा घेऊन इकडे येत आहे. सुनंदाला जणू गालावरून मोरपीस फिरल्याचा नाजूक आनंद झाला. बाबांना हे केव्हा सांगते असे तिला झाले. आज ती घरात एकटी होती. नोकरही सुट्टीवर. सासूबाई आणि नणंद अनुराधा दोघी त्यांच्या माहेरी गेलेल्या. घरात बाबा आणि ती दोघेच. तिने आज छानपैकी गोडाचा स्वयंपाक केला. सवयीप्रमाणे दार लोटून ती खोलीबाहेर आली. आनंदाने गिरक्या घेत मनाला तिने आवरले, कारण बाहेरून दार वाजत होते.